केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज 2024 आणि 2025 या वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत। समाजातल्या प्रत्येक घटकाला या बजेटकडून काही ना काही अपेक्षा आहेत। काय आहेत सर्वसामान्यांच्या अपेक्षा पाहूया। शेतकऱ्यांना मदत करण्याचं धोरण तुम्ही ठेवलं पाहिजे म्हणून हा प्रश्न यांनी उच्च स्तरावरून केंद्रीय सरकारच्या स्तरावरून हा महाराष्ट्र शासनाने हा लावून धरला पाहिजे। आम्हाला सबसिडी दिली पाहिजे, अनुदान दिलं पाहिजे। हा विदर्भातला शेतकरी जर यांना जगवायचा आहे, टिकवायचा आहे, त्याला मदत करायची आहे तर प्रामाणिक मदत झाली पाहिजे। नुसतं बोलायचा भात आणि बोलायची कढी करून हे जमणार नाही। अनुदानाच्या स्वरूपामध्ये अनेक गोष्टी त्या ठिकाणी करण्यासारख्या आहेत, त्या करत नाही। आणि काय आहे ते दिल्लीमधून हे ठरवत असतात, स्थानिक बांधावर जाऊन सगळ्या गोष्टी करण्याचं हे असते आणि रडवण्याचं काम शेतकऱ्यांना समाधानकारक अशा पद्धतीनं न होता एकदा मेटाकुटीला आलेला शेतकरी सावरण्याची संधी या निमित्तानं शासनानं लक्ष घालून त्या ठिकाणी केली पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे। व्यक्तिगत मत असं आहे का जे ओरिजिनल शेतकरी शेती करतात आणि शेतापासूनच त्यांच्या बाकीच्या साऱ्या गोष्टी त्यांना हे करावं लागते, त्यांच्याकडे शासनाने भरपूर लक्ष द्यावं आणि त्यांना जे काही मदत करता येईल जास्तीत जास्त, कारण की आता सर्वात जास्त भारतातला शेतकरी दुर्लक्षित आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।